विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचं आहे। त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाइन। या नंबर लाइनची हेल्प घ्यायची आहे। इथे एक नंबर लाइन दिलेली आहे, राइट साइडला पॉझिटिव्ह नंबर आहे आणि लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर आहे। कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज ए चा कोऑर्डिनेट पॉइंट ए 1 आहे, बी कोऑर्डिनेटचा 2 आहे, सी कोऑर्डिनेटचा 3 आहे, डी कोऑर्डिनेटचा 5 आहे, ई कोऑर्डिनेटचा 5 आहे। त्याच पद्धतीने कोऑर्डिनेट पॉइंट एच चा -1 आहे, कोऑर्डिनेट पॉइंट जे चा -2, के चा कोऑर्डिनेट के चा -3 पॉइंट आहे, पी चा -4 आहे आणि क्यू चा -5 आहे। या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स काढायचे, डिस्टन्स बीई, डिस्टन्स हे असे एग्जांपल दिलेले। या एग्जांपल मध्ये पहिलं एग्जांपल आपण बघू आता इथं। आता डिस्टन्स बीई, या डिस्टन्स बीई म्हणजे कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ पॉइंट बी चा इज 2 आहे, म्हणजे हा बी, इथं हा 2 आणि ई चा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 5, म्हणजे हा 5, इथं हा 5। मग याच्यात 5 मोठा आहे 2 पेक्षा, मग डिस्टन्स बीई 5 - 2, 5 - 2, 5 मधून 2 गेले 3, म्हणजे डिस्टन्स बीई चं मेजर हे 3 युनिट, इथं युनिट लिहायचं। त्याच पद्धतीने पुढचा जो क्वेश्चन आहे डिस्टन्स जे ए। आता जे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज -2 आहे, -2 इथं ह्या जे चा -2 आहे। त्या पद्धतीने इथं ए चा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1, म्हणजे इथं हा 1 घेतलेला आहे। मग याच्यामध्ये या दोघांमध्ये 1 हा ग्रेटर आहे -2 पेक्षा, म्हणजे 1 हा मोठा आहे -2 पेक्षा। मग डिस्टन्स जे ए इज इक्वल टू 1 मायनस, हा फॉर्म्युला आहे 1 मायनस ब्रॅकेट मध्ये -2, हा -2, 1 मायनस मायनस प्लस प्लस 2 इज इक्वल टू 3, म्हणजे डिस्टन्स जे ए चं मेजर आलं 3 युनिट, हे 3 युनिट। त्यानंतर तिसरं आहे डिस्टन्स पी सी। आता हा पी आणि हा इथं सी, मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज -4 आहे, म्हणजे -4 याचं -4 आहे, -4, आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी चं 3 आहे। मग इथं कोणती संख्या मोठी आहे, म्हणजे 3 ही संख्या मोठी आहे -4 पेक्षा। मग डिस्टन्स पी सी इज इक्वल टू 3 मायनस ब्रॅकेट मध्ये हे -4, मायनस मायनस प्लस झालं, 3 + 4 7, डिस्टन्स पी सी चं 7 आलं। त्याच पद्धतीने पुढचं एक्झाम्पल तुमचं इथं डिस्टन्स जे एच आहे, मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज -2, इथं या जे चं डिस्टन्स इथं -2 आहे, आणि त्यानंतर इथं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच इज -1, इथं एच चं मेजर हे -1 आहे। मग इथं -1 आणि -2 याच्यामध्ये -1 हा मोठी संख्या आहे। मग डिस्टन्स जे एच इज इक्वल टू -1 मायनस ब्रॅकेट मध्ये -2, मायनस मायनस इथं प्लस झालं, म्हणजे -1 + 2, इथं सबट्रॅक्शन केलं, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे +1, डिस्टन्स जे एच यांचं मेजर आलं 1। त्याच पद्धतीने पुढचं एक्झाम्पल आहे 5वं, डिस्टन्स के ओ। मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट के इज 3, के चं इथं -3 आहे, -3, आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ, ओ चं इथं 0 आहे, हे 0। आता 0 आणि 3, -3, म्हणजे 0 मोठा आहे -3 पेक्षा। मग डिस्टन्स के ओ इज इक्वल टू 0 मायनस ब्रॅकेट मध्ये -3, मग 0 मायनस मायनस प्लस झालं, इथं 3, 0 + 3 3, मग डिस्टन्स के ओ चं मेजर इथं 3 आलेले। त्याच पद्धतीने इथे 6वं एक्झाम्पल इथं सोडवलेलं आहे। हे कोऑर्डिनेट घेतलेले, इथं कोऑर्डिनेट पॉइंट ओ चं 0 आहे, ई चं 5 आहे, 5 ही मोठी संख्या आहे 0 पेक्षा, मग 5 - 0 5, याचं डिस्टन्स आहे। असा हा पहिला क्वेश्चन तुमचा सोडवायचा। दुसऱ्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स, म्हणजे ए चा एक्स गृहीत धरायचा, अँड बी इज वाय। मग डिस्टन्स ए बी काढायचं, म्हणजे एक्स हा ए झाला आणि वाय म्हणजे बी झाला, म्हणजे इथं हा ए आहे आणि हा बी आहे। यांचं डिस्टन्स काढायचंय। त्याच पद्धती वरच्या जी सी आपण मेथड वापरतो तीच मेथड इथं वापरायची। इथं पहिलं एक्झाम्पल, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, वाय ची व्हॅल्यू 7 आहे, म्हणजे ए आणि बी यांचं डिस्टन्स काढायचं। एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। हे बघा,
x1 आहे, y7 आहे, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 7. आता इथं 7 आणि 1, 7 मोठे आहे 1 पेक्षा, म्हणजे डिस्टन्स ए बी 7 - 1 इज इक्वल टू 6. यांचं डिस्टन्स ए बीचं डिस्टन्स असं आलं. त्या पुढचं एक्झाम्पल आहे, त्याच्यात एक्सची व्हॅल्यू इथं 6 आहे आणि वायची व्हॅल्यू इथं -2, म्हणजे हा ए झाला, हा बी झाला. मग 6 आणि -2 मध्ये 6 हे मोठे आहे. डिस्टन्स ए बी 6 मायनस ब्रॅकेटमध्ये -2 मायनस मायनस प्लस झालं इथं मल्टिप्लिकेशनमध्ये. 6 + 2 8, हे 8 झालं. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8. इथं एक्सची व्हॅल्यू -3 आहे, वायची व्हॅल्यू 7 आहे, म्हणजे हा ए झाला, हा बी झाला. मग 7 आणि -3 म्हणजे 7 मोठे आहे इथं. मग डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 7 मायनस इथं -3 मायनस मायनस प्लस झालं 7 + 3. डिस्टन्स ए बीचं मेजर आलं 10. या पद्धतीने. चौथं एक्झाम्पल आहे, एक्सची व्हॅल्यू -4 आहे, वायची व्हॅल्यू -5 आहे. मग -4 आणि -5 मध्ये -4 हे मोठे आहे. मग डिस्टन्स ए बी -4 मायनस आणि हे -5 मायनस मायनस प्लस झालं -4 + 5 इज इक्वल टू 1. म्हणजे याची व्हॅल्यू इथं सबट्रॅक्शन झालं, मोठ्या संख्येचं चिन्ह लागलं, 1 आलं. डिस्टन्स ए बीचं मेजर हे 1 युनिट. त्यानंतर इथं 5वं आहे, एक्सची व्हॅल्यू ही -3 आहे, वायची व्हॅल्यू -6 आहे, हा ए आणि हा बी. मग -3 आणि -6 मध्ये -3 हे मोठे आहे. मग -3 मायनस ब्रॅकेटमध्ये -6 -3 मायनस मायनस इथं प्लस झालं आणि 6 मधून 3 गेले तर मोठ्या संख्येचे चिन्ह आहे +3. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इथं 3. या पद्धतीने हा आपला दुसरा क्वेश्चन झाला. आता क्वेश्चन तिसऱ्यामध्ये तुम्हाला इथं डिस्टन्स दिले, डिस्टन्स पी आर 7 आहे, डिस्टन्स पी क्यू 10 आहे आणि डिस्टन्स क्यू आर 3 आहे. आता सगळ्यात मोठी जी संख्या असते पी क्यू, म्हणजे पी क्यूच्या व्यतिरिक्त ह्या दोन संख्याची बेरीज जर का सारखी येत असेल, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड द पॉइंट ऑफ द बिटवीन, म्हणजे कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये कोणता पॉइंट मध्ये म्हणजे बिटवीननेस आहे. इफ द पॉइंट आर नॉट कॉलिनियर, मग कोणता पॉइंट हा कॉलिनियर नाही आहे, कॉलिनियर आणि नॉन कॉलिनियर. आता इथं पहिलं एक्झाम्पल आपण बघू. या पहिल्या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स पी आर 7 आहे, डिस्टन्स पी क्यू 10 आहे, डिस्टन्स क्यू आर 3 आहे. डिस्टन्स पी क्यू हे मोठे आहे, म्हणजे इक्वेशन 1 झालं. आणि इतर दोन डिस्टन्सची ॲडिशन म्हणजे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर 7 + 3 10, म्हणजे इक्वेशन नंबर 2 आलं. मग लेफ्ट साईड आणि राईट साईड, म्हणजे ही लेफ्ट साईड आणि राईट साईड. मग डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर म्हणजे 10 इज इक्वल टू 7 + 3, म्हणजे दोन्ही सारखे आले, लेफ्ट आणि राईट साईड. मग पॉइंट पी क्यू आर हे कॉलिनियर पॉइंट झाले आणि पी आणि क्यूच्या बिटवीननेस म्हणजे पी आणि क्यूच्या मध्ये हा आर पॉइंट आहे. म्हणजे इथं जर का आपण एक हा पी आहे आणि हा क्यू आहे, यांच्यामध्ये हा आर पॉइंट आहे, पी आणि क्यूच्या बिटवीननेस हा पॉइंट आहे, कॉलिनियर पॉइंट. अशा पद्धतीने सोडवायचं असतं. त्याच्यात दुसरं एक्झाम्पल आहे, डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8 आहे, डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6 आहे आणि डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4 आहे. आता सगळ्यात मोठं मेजर इथं डिस्टन्स आर एसचे आहे, म्हणजे आर एस इज इक्वल टू 8. इक्वेशन 1 झालं. इतर दोन डिस्टन्सची ॲडिशन आपण करायची, म्हणजे डिस्टन्स एस टी 6 आहे, डिस्टन्स आर टी 4 आहे, 6 आणि +4 10 आहे. आता 10 आणि 8 हे सारखं डिस्टन्स येत नाही. मग डिस्टन्स आर एस इज इक्वल टू डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी नॉट इक्वल आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि आर एच एस हे सेम नाही आहे, मग नॉट इक्वल आहे. मग पॉइंट आर एस अँड टी आर नॉन कॉलिनियर. मग हे रिलेशन काय झालं, बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट बिटवीन द पॉइंट, म्हणजे हे आर एस टी हे एकमेकांच्या दरम्यान हा पॉइंट येत नाही. मग अशा पद्धतीने हे दुसरं एक्झाम्पल सोडवायचं. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा आता सगळ्यात मेजर 16 आहे, हे 16 इतर दोन यांची 16 येते का, म्हणजे 9 आणि 7 16, म्हणजे ए बी म्हणजे ह्या ए बीच्या बिटवीन हा सी पॉइंट असणार आहे तुमचा. त्यानंतर इथं सगळ्यात मोठं 12 आहे, म्हणजे हा 12 आपण घेतलं, एम एन घेतला 12 आहे. मग इतर दोन यांचे 11 आणि 8 यांची 19 बेरीज होते, म्हणजे हे नॉट पॉसिबल आहे. त्यानंतर इथं 15 मेजर आहे, दोघांच्या डिस्टन्सची मेजर 15 येते का, म्हणजे एक्स वाय.
एक्स वायच्या इथे हा एक्स आणि वाय घेतला, यांचं डिस्टन्स 15 आहे, 15 आणि हे 7 आणि 8 15, म्हणजे यांच्या बिटवीन हा झेड पॉईंट येतो. त्याच पद्धतीने इथे 8 आहे, हायेस्ट 8 आहे, इतर दोन यांची म्हणजे नॉट पॉसिबल, नॉट इक्वल आहे. अशा पद्धतीने हा तिसरा क्वेश्चन सोडवायचा आहे. चौथा क्वेश्चन आपण बघू. चौथा क्वेश्चन आहे ऑन अ नंबर लाईन पॉइंट ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी 10 दिलेले, डिस्टन्स सी बी 8 दिलेले आणि फाइंड डिस्टन्स ए बी करायचे. करस्पॉन्डिंग ऑल पॉसिबिलिटी म्हणजे तो ए सी म्हणजे हा मध्ये बी घ्यायचा आहे, नंतर बी सी मध्ये ए घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटी वापरून आपल्याला हे सोडवायचं आहे. सगळ्या पॉसिबिलिटी वापरून आपण कसं सोडवणार त्या पद्धतीने इथे घेतलेलं आहे. म्हणजे ही केस 1 म्हणजे ए आणि सीच्या बिटवीन बी असला तर ए सीचं मेजर 10 आहे, इतर दोन्हींचं मेजर डिस्टन्स ए बीचं मेजर काढायचं आहे आणि बी सीचं मेजर 8 आहे. डिस्टन्स ए बीचं मेजर इथं 2 आलेलं आहे. ही पहिली पॉसिबिलिटी आपण यूज केली. दुसरी काय आहे, ए आणि बीच्या बिटवीन सी पॉईंट घेतला, म्हणजे ए बीचं मेजर डिस्टन्स ए सीचं मेजर आणि डिस्टन्स सी बीचं मेजर म्हणजे 10 आणि 8 18, म्हणजे डिस्टन्स ए बीचं मेजर हे 18 आलेलं आहे. ही दुसरी पॉसिबिलिटी आपण वापरली. त्यानंतर जर का बी आणि सीच्या बिटवीन ए पॉईंट असणार आहे तर मग बी सीचं मेजर इथं 8 आहे आणि डिस्टन्स ए बीचं मेजर काढायचं आहे आणि डिस्टन्स ए सीचं मेजर 10 आहे. मग 10 मधून 8 वजा केले तर -2 येतात. -2 हे आपल्याला चालणार नाही आहे मेजर. मग बट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह नको आहे, म्हणजे बी आणि सीच्या बिटवीन हा ए पॉईंट इज नॉट पॉसिबल. मग डिस्टन्स ए बी 2 आणि डिस्टन्स ए बी 18, म्हणजे ह्या दोन पॉसिबिलिटी आपल्याला यूज होऊ शकतात, ही एक आणि ही एक. अशा पद्धतीने हा चौथा क्वेश्चन सोडवायचा आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे पॉईंट एक्स वाय झेड आर कॉलिनियर आहेत का. दॅट इज एक्स वाय 17 आहे डिस्टन्स त्याचं आणि डिस्टन्स वाय झेडचा 18 आहे आणि फाइंड डिस्टन्स एक्स झेडचं करायचं आहे. तुम्हाला हे सोडवायचं आहे. ह्या इथं सुद्धा आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटी वापरायच्या आहे. मग इथं आपण केस 1 म्हणजे ह्या एक्स आणि झेडच्या बिटवीन जर का वाय असला तर इथं एक्स झेडचं मेजर दिलेलं आहे, डी एक्स वायचं आहे आणि डी वाय झेडचं आहे 17 आणि 8. डिस्टन्स एक्स झेडचं 25 कालं, म्हणजे एक्स झेडच्या मध्ये हा वाय पॉईंट. ही पहिली केस. दुसरी केस एक्स आणि वायच्या बिटवीन हा झेड आहे, म्हणजे एक्स वाय 17 आहे, एक्स झेड काढायचं आहे आणि डी डिस्टन्स झेड वाय 8 आहे. मग इथं डिस्टन्स एक्स झेडचं मेजर 17 - 8 हे पॉझिटिव्हची इकडं लेफ्ट साईडला आल्यावर निगेटिव्ह झाले, 9 आन्सर आलेले. डी डिस्टन्स एक्स झेड म्हणजे ह्या सेकंड केसनुसार म्हणजे एक्स आणि वायच्या बिटवीन हा झेड पॉईंट आला. आणि तिसरी केस आपण ही घेतली, वाय आणि झेडच्या बिटवीन एक्स पॉईंट घेतला जर का तर डिस्टन्स वाय झेड 8 आहे, डिस्टन्स एक्स वाय 17 आहे आणि डिस्टन्स एक्स झेड हे आपल्याला काढायचं आहे मेजर. डिस्टन्स एक्स झेड 17 मधून हे 8 गेले म्हणजे -8 - 17 -9 आलं. आता -9 हे आपल्याला चालणार नाही अगोदरच्या एक्झाम्पलनुसार. बट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह नको आहे डिस्टन्स बिटवीन, म्हणजे एक्स आणि वाय याच्या बिटवीन हा एक्स, वाय आणि झेडच्या बिटवीन हा एक्स हा पॉईंट आपल्याला येऊ शकत नाही, इज नॉट पॉसिबल. मग हे दोनच आपल्याला केस मेथड म्हणजे डिस्टन्स एक्स झेड 25 आणि डिस्टन्स एक्स झेड हे दुसरं बघितलं आपण ते 9 इथं, म्हणजे हा एक आणि हा एक इथं 9 घ्यावा लागणार आहे. 9 विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रॅक्टिस सेट त्याच्यावरच आहे. आता इथे स्केच प्रॉपर फिगर काढायची आपल्याला. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, म्हणजे इफ ए आणि सीच्या बिटवीन बी पॉईंट आहे का, म्हणजे ए सीचं मेजर हे 11 आहे, म्हणजे ए सीचं मेजर 11 आहे, तर इथं लेंथ ए बीचं मेजर काढायचं आहे. त्याच पद्धतीने इथलं हे बघायचं आहे आपल्याला. तर प्रॉपर फिगर हा पहिल्या क्वेश्चनची जर का आपण बघितली तर हे बघा, ही डायग्राम आहे. ए आणि सी 11 आहे, बी सीचं 6.5 आहे, म्हणजे ए आणि सीच्या बिटवीन बी हा पॉईंट आहे, लेंथ ए सी
इज इक्वल टू लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी यांचे मेजर पुटअप केले आणि लेंथ ए बीचं मेजर काढताना 11 मायनस 6.5 म्हणजे 4.5 हे पहिलं आलं. ही डायग्राम अशी काढायची. त्यानंतर इथं दुसरं आहे, हे दुसरं एक्झाम्पल आहे. इथं आर एस टी यांचं मेजर इथं सगळे इथं मी डायग्राम काढली. आर एस टी आहे 2.5 3.7. मग आर टीचं मेजर काढायचं आहे म्हणजे आर आणि टीच्या बिटवीन एस पॉईंट आहे. लेंथ आर टी इज इक्वल टू लेंथ आर एस प्लस लेंथ एस टी 2.5 प्लस 3.7 6.2 हे आलं. त्यानंतर हे तिसरं एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवायचं आहे. तिसरं एक्झाम्पल असं सोडवायचं आहे. सगळ्यात शेवटचा क्वेश्चन हा आहे तुमचा, विच फिगर इज फॉर्मेड बाय 3 नॉन कॉलिनियर पॉईंट. आता 3 नॉन कॉलिनियर पॉईंट घेतले आपण जर का, म्हणजे हे 3 नॉन कॉलिनियर पॉईंट घेतले ए बी सी. आता हे ए बी सी हे पॉईंट जर का तिन्ही पॉईंट हे आपण जोडून घेतल्यानंतर आपली डायग्राम कशी तयार होते, म्हणजे हा ए बी पॉईंट हा जोडून घेतला, त्यानंतर हा एक जोडून घेतला सी पॉईंट, त्यानंतर ए सी पॉईंट, हा ॲरो घेतला ॲरो घेतला ॲरो घेतला, आता इथं ॲरो, म्हणजे डायग्राम आपली अशी तयार होते. म्हणजे ही डायग्राम कशाची तयार झाली, ही ट्रायंगल तयार झाला. मग ट्रायंगल तयार झाल्यानंतर इथं आपण स्टेटमेंट लिहायचं. मग हे स्टेटमेंट लिहायचं, देअरफॉर बाय जॉईनिंग 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स अ ट्रायंगल इज फॉर्मेड. हे असं आपला हा ट्रायंगल 3 नॉन कॉलिनियर पॉईंट जॉईन केल्यानंतर हा ट्रायंगल तयार होतो.